बँकांमध्ये मराठी भाषेचा मुद्दा उचलल्यामुळे स्टेट बँक कर्मचाऱ्यांना मानले राज ठाकरेंचे आभार। मनसे नेते संदीप देशपांडेंना फोन करत कर्मचाऱ्याकडून अभिनंदन। अंबरनाथमधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित महाडिकांच्या कार्यालयावर हल्ला। अज्ञातांनी तलवारीनं केली कार्यालयात तोडफोड। शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा आत्महत्येचा प्रयत्न। राहत्या घरी डोक्यात मारली गोळी। मनोहरेंची प्रकृती स्थिर, टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अस्पष्ट। ईश्वरी भिसेंच्या दोन्ही मुलींचा वैद्यकीय खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। ईश्वरीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांवर कारवाई होणारच, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। भाजपाचा आज 45वा स्थापना दिवस। आजपासून आठवडाभर भाजपाकडून विविध कार्यक्रम, तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। मुंबईचे डबेवाले 6 दिवसांच्या रजेवर। 9 ते 14 एप्रिल डबेवाल्यांची सेवा असणार बंद। 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत असणार। देशासह राज्यभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येत दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी सूर्य टिळक होणार। शिर्डीत भाविकांची गर्दी। पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा। रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, तर वाशिमच्या पोहरा देवीचा यात्रोत्सव सुरू। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणार शोभायात्रा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रामनवमीनिमित्त आज तामिळनाडू दौरा। भारतातील पहिल्या वर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगा ब्लॉक, तर दुपारी 4 पर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद। मुंबईसह उत्तर महाराष्ट्र तापणार। पुढील आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।